बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बघूया आजचे वृत्तांत। संगमनेर शहरात नगरपालिकेच्या अतिक्रमण मोहिमेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली। त्यामुळे फल विक्रेते, फुटपाथ व्यावसायिक आणि लहान दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्याक नेते अब्दुल्ला हसन चौधरी यांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ अतिक्रमण नसतानाही एका गरीब टपरीधारकाची टपरी तोडण्यात आल्याचा आरोप करत नगरपालिकेच्या कारभाराचा तीव्र निषेध केला आहे। संबंधित टपरीधारकाला तात्काळ भरपाई द्यावी, अन्यथा संघर्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। या प्रकरणाकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे। आपण पाहत आहात न्यूज बेगमपुरे आवाज। आपले सर्वांचे स्वागत आहे। आज संगमनेर शहर नगरपालिकेच्या वतीने जे अतिक्रमण तर ती अत्यंत कोणत्याही प्रकारची नोटीस गोरगरीब लोकांचे टपऱ्या असो किंवा हातगाड्या असो ते तोडण्याचे काम या ठिकाणी नगरपालिका करत आहे। नगरपालिकेला एकच निवेदन करतो का कोणत्याही प्रकारची नगरपालिकेने पीडब्ल्यूडीशी कॉन्टॅक्ट न करता रोडचे अतिक्रमण हे पीडब्ल्यूडी खाते सोबत असून मोजमाप करून व्यवस्थितरित्या तोडावे अशी नागरिकांची मागणी आहे। तर आपण आज मौलाना आझाद चौक या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल्ला भाई चौधरी यांची आज आपण माहिती घेणार आहे। आज त्यांच्या घरासमोरील स्वतःची जागा असून त्यांची पूर्ण टपरी चालू होती, ते तोडण्यात आलेली आपण मागे माझ्या बघत आहात कॅमेऱ्यामध्ये। आज संगमनेर शहरामध्ये जी अतिक्रमण हटाव मोहीम जी चालू आहे ती अत्यंत नगरपालिकेकडे तर्फे या पुणे नाशिक हायवेवर जुन्या पोस्टासमोर इथं एक लिंबाचं झाड आहे आणि विजेचा खांब आहे। आता त्याच्या दोघांच्या मध्ये ती एक पान टपरीचे दुकान आहे, त्याची काहीच अडचण नाहीये। रहदारीला किंवा चारचाकीला, दुचाकीला, पायी चालणाऱ्यांना त्याच्यात कोणालाही त्याचा त्रास नाहीये। पण असा त्रास नसताना सुद्धा संगमनेर नगरपालिकेने जे बेकायदेशीर अतिक्रमण मोहीम या शहरामध्ये चालविलेली आहे ते गोरगरीब लोकांचे संसार, गोरगरीब लोकांचे व्यवसाय आणि धंदे त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत। बिचारे जे हातगाड्यावर जे दुकाने लावतात त्यांच्या हातगाड्या 20-30 हजाराचे ते त्यांनी JCB मार्फत दाबून टाकले। आता हे नुकसान भरपाई कोण देणार आहे? नगरपालिका हे नुकसान भरपाई देणार आहे का? आणि हे जे अधिकारी आले यांना आदेश कुणी दिला आहे? या अधिकाऱ्यांना कुणी आदेश दिला याचा अतिक्रमण करायचा? अगोदर त्याचा जबाब आम्हाला घ्यावा लागेल। पण यांना हे आदेश दिला कुणी? आदेश देणारा कोण अधिकारी आहे तो? अगोदर त्याच्याकडे पाहावं लागेल। आणि या भागातील काही शेजारी पाजारी यांनी काही जे खोटे नाटे आरोप करतात आणि खोटी माहिती देतात इकडून तिकडं का हे काढून टाका, ते काढून टाका, त्या आरामखोरांचं ऐकून तुम्ही जर अतिक्रमण हटवण्याचा जर असा उद्योग चालविला असेल तर ते आम्ही हाणून पाडू। या भागातील सर्व तरुणांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या भागातील सर्व तरुणांनी जे तो संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे का यापुढे या भागातील नगरसेवक कुठे गेलते जेव्हा गोरगरिबांचे असे टपऱ्या, गोरगरिबांचे हातगाड्या हे जेव्हा असे त्याचं नुकसान करीत होते अधिकारी, तो यावेळी ते या भागातील नगरसेवक कुठे गेलते? तो त्या नगरसेवकांचा उद्या किंवा परवा इथं मोठा फ्लॅक्स बोर्ड लावण्यात येईल। तर या भागातील सर्व नागरिकांतर्फे त्या सर्व नगरसेवकांचा निषेधचा बोर्ड उद्या लावण्यात येणार आहे। आणि संघर्ष सामाजिक संस्थेचे आमचे मित्र ऍडव्होकेट संग्राम जोगळे बोलले का उद्या आपण
फौजदारी केस दाखल करू नगरपालिकेवर, आणि जे अधिकारी या ठिकाणी आलते अतिक्रमण काढायला त्यांच्यावर सुद्धा आम्ही जे फौजदारी केस दाखल करणार आहोत. आणि मी या भागातला एक प्रमुख जबाबदार कार्यकर्ता आहे. मी फक्त या भागाचा नाही तर संपूर्ण शहराचा आणि अल्पसंख्याक समाजाचा मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. म्हणून माझ्या समोर मी जर नाही होतो, जर माझ्या समोर ते आले असते तर त्यांचा मी पायातले वाण काढून त्यांचं तोंड मी जोडलं असतं त्या अधिकाऱ्यांचा. मी मागे पुढे पाहिलं नसतं ते. तर आता या जे नुकसान झालेलं आहे गोरगरिबांचा, तो त्याची नुकसान भरपाई ताबडतोब मिळावी किंवा नगरपालिकेने द्यावी. आणि ते फ्लॅक्स बोर्ड लावण्या अगोदर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक गायब होते. या ठिकाणी कुणीच नगरसेवक आला नाही. तो त्यांचाही निषेधाचा बोर्ड फ्लॅक्स बोर्ड उद्या लावण्यात येईल या चौकामध्ये, अशी संतप्त प्रतिक्रिया या भागातील तरुणांनी व्यक्त केलेली आहे. तो असे अतिक्रमण, दादागिरीचे अतिक्रमण आणि गोरगरिबांचे नुकसान करणारे अतिक्रमण जर नगरपालिकेने जर चालू ठेवले तर त्याचे परिणाम नगरपालिकेला भोगावे लागतील. गंभीर परिणाम नगरपालिकेला भोगावे लागतील असा मी एक चॅलेंज करतो. तो असे गोरगरिबांचं नुकसान करू नका, त्यांना अगोदर नोटीस द्या. आज या गरीब माणसाला जर अगोदर नोटीस काढली असतील का बा तुम्ही इथं सामान काढून घ्या, तर काहीच ते म्हणे नोटीस देता येत नाही अतिक्रमण. अरे अतिक्रमण कशाचा आला? येतो शास्त्रीची जागेचे आम्ही हजारो रुपये भरलेले आहे कायदेशीर. ही जी जागा आहे या जागेची जी अधिक जागा आहे, जी शास्त्रीची जागा म्हणतात, त्या जागेचे तो हजारो रुपये भरलेले आम्ही नगरपालिकेमध्ये. म्हणजे बेकायदेशीर काम तरच काही केलं मग या अधिकाऱ्यांनी. ते कुशार JCB घेऊन येतात आणि बुलडोझर घेऊन येतात आणि गोरगरिबांचे असे तुम्ही संसार उद्ध्वस्त करतात, त्यांच्यात भीती निर्माण करतात. तो या हरामखोरपणा ताबडतोब दूर करायला पाहिजे यांचा नागरिकांचा, असं मी आवाहन करतो. आणि या भागातले जे प्रश्न आहेत, या भागातले जे नगरपालिकेचे नगरसेवक आहेत, त्यांनी इथं ताबडतोब संध्याकाळपर्यंत यावं आणि त्यांची ती दुकान उभी करून द्यावी. त्यांनी आपल्या पदराचे पैसे लावून त्या सर्व जे नगरपालिकेचे संबंधित नगरसेवक आहे त्यांनी आपले पैसे लावून त्यांची दुकान ताबडतोब संध्याकाळपर्यंत त्यांना उभी करून द्यायला पाहिजे. नाहीतर उद्या फौजदारी केसला तुम्हाला सामोरे जावं लागेल. आणि इथं तुमचा काय संबंध येतो नगरपालिकेचा? हे नॅशनल हायवेची जागा आहे की इथं जे राज्य चालतो, इथं जे कायदा चालतो, याच्यावर जे शासन जे चालतो तो हायवेचा येतो. आणि हायवेने कधीच आम्हाला त्रास दिलेला नाही या भागातील लोकांना, काय प्रश्नच येत नाही. रहदारीने काही अडचण येत असेल, 4 चाकीने काही अडचण येत असेल, दुचाकीने काही अडचण येत असेल किंवा पायी चालणारे काही जर अडचण येत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. तसं काहीच नाहीये. येतो रोड पासून पण लांबची जागा आहे, एवढा मोठा लिंबाचं झाड आहे आणि मध्ये जे आहे तो इलेक्ट्रिक पोल सुद्धा आहे, जुना आहे 150 वर्षाचा. मग असा चेकाळून आणि त्याला म्हणतात ना चेकाळून असे काम करणे म्हणजे हे अतिशय एक अन्याय आहे गरीबावर. आणि त्याच्या आपल्या कायदेशीर कारवाईला नगरपालिकेच्या त्या संबंधित अधिकाऱ्यांना जे इथं अतिक्रमण काढण्यासाठी आले होते त्यांना सामोरे जावं लागेल. उद्या फौजदारी केसला त्यांना सामोरे जावं लागेल असं आवाहन मी करतो. आता आपली बातमी किंवा जाहिरात आमच्या चॅनलवर देणे झाले सोपे. संगमनेर शहर व जिल्ह्याची कोणतीही घटना, सामाजिक राजकीय माहिती, वाढदिवसाच्या शुभेच्छा, दुकानाचे जाहिरात व्हिडिओ फक्त आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा. आम्ही ती बातमी जाहिरात लगेच प्रसिद्ध करू. तर आमचा मोबाईल नंबर आजच सेव्ह करा. आपला संपादक शाहनवाज चांद बेगमपुरे, संगमनेर. धन्यवाद.